बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। मनसेची शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होईल। मुंबई पालिका निवडणुकांमधील जागा वाटपावर या बैठकी अंतर्गत चर्चा होणार आहे। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश जाधव तसंच इतर नेते या बैठकीकरता उपस्थित असतील। शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात सुरू होतीये। संदीप देशपांडे या बैठकीकरता शिवतीर्थावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, काही जागा अशा आहेत ज्या जागेवर मनसे देखील अडून बसली आहे, तिथे ठाकरेंची शिवसेना सुद्धा आग्रही आहे। नेमक्या याच मुद्द्यावर शिवतीर्थावर आज बैठक, काय बातमी? नक्कीच लागवी। एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शिवतीर्थ इथं बैठक पार पडत आहे आणि ठाकरे बंधूंच्या युतीनंतर अनेक बैठका पार पडल्या, मात्र आजची बैठक ही वेगळी आहे, महत्त्वाची आहे। याचं कारण म्हणजे आजच्या बैठकीमधली जर महत्त्वाची बाब जर पाहिली तर कुठेतरी नाराजी नाट्य या संपूर्ण बैठकीत आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ज्या प्रकारे जागा वाटप त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे किंवा जागा वाटप झालेलं आहे, त्या संदर्भामध्ये कुठेतरी मनसेमधील अनेक नेते आपल्याला काहीसे नाराज असलेले पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण बैठकीमध्ये एक वेगळी गोष्ट म्हणजे संदीप देशपांडे या संपूर्ण बैठकीत उपस्थित सध्या झालेले आहेत। मात्र मागील ज्या चर्चा झाल्या, ज्या प्रकारे बाळा नांदगावकर किंवा नितीन सरदेसाई हे अनेक वेळा मातोश्रीवर चर्चेसाठी गेले, मात्र या सगळ्या चर्चांमधून कुठेतरी संदीप देशपांडे हे मात्र काहीसे दूर राहिलेले पाहायला मिळाले। अर्थात संदीप देशपांडे हे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचं जबाबदारीचं पद आहे, मात्र तरीही देशपांडे या संपूर्ण बैठकीपासून दूर राहिले। त्यामुळे कुठेतरी चर्चांना उदाहरण आलं की देशपांडे नाराज आहेत। मात्र सध्या देशपांडे हे सध्या या शिवतीर्थ इथे पोहोचलेले आहेत, त्यांची सध्या चर्चा होत आहे आणि ज्या प्रकारे जागा वाटपामध्ये काही ठिकाणी पेच आपल्याला पाहायला मिळत आहे। 194 जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी संतोष धुरी हे स्वतः आग्रही होते, मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांची वर्णी आपल्याला काहीशी न लागताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे धुरी सुद्धा काहीसे नाराज असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सगळ्या नाराजी नाट्यावर राज ठाकरे कोणता तोडगा काढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या प्रकारे काही जागांची मागणी होत आहे, अर्थात भांडूप असेल, माहीम असेल, शिवडी असेल, या अशा अनेक ठिकाणी काहीशा पेच आहे, मात्र त्यामधून काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तोडग्यानंतर कुठेतरी मनसैनिकांची नाराजी दूर करणं हे सुद्धा एक मोठं आव्हान सध्या राज ठाकरे समोर यांच्यासमोर उभं राहणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।